दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या तरुण मातेचा मृत्यू झाला आणि त्याचे कारण होते रुग्णालय प्रशासनाची असंवेदनशीलता आणि पैशांची मागणी। तनिषा यांना प्रसूती वेदनांनी त्रस्त असताना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत। असे असूनही रुग्णालयाने उपचार सुरू करण्यापूर्वी 10 लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची अट घातली। तनिषा यांच्या नातेवाईकांनी 2.5 लाख रुपये तात्काळ जमाही केले आणि उर्वरित रक्कम लवकर भरण्याची तयारी दर्शवली। तरीही रुग्णालयाने उपचार देण्यास नकार दिला। शेवटी तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले, जिथे त्यांनी 2 जुळ्या बाळांना जन्म दिला, पण प्रसूती दरम्यान गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाला। जर वेळेत उपचार मिळाले असते तर ही घटना टळू शकली असती। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे धर्मादाय रुग्णालय आहे। धर्मादाय रुग्णालयांचा उद्देश नेमका काय असतो? रुग्णालयांना अशा पद्धतीने ऍडव्हान्स किंवा डिपॉझिट मागता येतं का? ते भरलं नाही तर रुग्णालय प्रशासन उपचार देणं नाकारू शकतं का? रुग्णालयांना या संदर्भात कोणत्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे, हे सर्व समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुपाली गोरडे, आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। धर्मादाय रुग्णालय ही शासनाच्या विशेष योजनेअंतर्गत कार्यरत असतात। या योजनेचा मुख्य उद्देश आहे की निर्धन आणि अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना सवलतींच्या दरात किंवा मोफत उपचार मिळावेत। सरकार या रुग्णालयांना नाममात्र दरात जमिनी, विजेच्या आणि पाण्याच्या बिलांमध्ये सवलती, करात सूट आणि इतर अनेक सुविधा पुरवते। या सवलतींच्या बदल्यात रुग्णालयांना त्यांच्या उत्पन्नाचा ठराविक हिस्सा गरीब रुग्णांच्या उपचारासाठी खर्च करणे बंधनकारक असते। परंतु दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या या घटनेने हे दाखवून दिलंय की अनेक रुग्णालये या जबाबदारीकडे पाठ फिरवतायत आणि केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित करतायत। धर्मादाय रुग्णालयांना मिळणाऱ्या सवलतींचा वापर हा गरीब रुग्णांच्या कल्याणासाठी व्हायला हवा, परंतु अनेक रुग्णालये या सवलतींचा फायदा घेऊन आपली आर्थिक बाजू मजबूत करतात आणि मूळ उद्देशाला हरताळ फासतात। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे याचे ज्वलंत उदाहरण आहे। 10 लाख रुपये अनामत रकमेची मागणी करणे हे दर्शवते की रुग्णालयाला रुग्णाच्या जीवापेक्षा पैशांची अधिक चिंता आहे। जर सत्ताधारी आमदाराच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीची अशी अवस्था होऊ शकते तर सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल? धर्मादाय रुग्णालयांचा हा ढोंगीपणा समाजातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी मोठी समस्या बनत चालली आहे। ज्या रुग्णालयावर त्यांनी आपल्या आरोग्याची भिस्त ठेवलीये तिथेच त्यांना उपचाराऐवजी अपमान आणि असहायता पदरी पडते। तनिषा भिसे यांच्या मृत्यूने या समस्येचे गांभीर्य अधोरेखित झालंय। गरीब रुग्णांना उपचार नाकारले गेले तर ते कुठे जाणार? खासगी रुग्णालयांचे दर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सुविधांचा अभाव असतो। अशा परिस्थितीत धर्मादाय रुग्णालये हीच त्यांची एकमेव आशा असते। पण तिथेही जर पैशांचीच भाषा बोलली जाणार असेल तर ही व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचं हे लक्षण आहे। या प्रकरणावरून शासनाच्या प्रभावावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मंत्रालयातून फोन गेल्यानंतरही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आपली भूमिका बदललेली नाहीये, हे धक्कादायक आहे। राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह वैद्यकीय कक्ष असताना अशा घटना घडत असतील तर शासनाचा धाक आणि नियंत्रण किती कमकुवत आहे हे स्पष्ट होतंय। या रुग्णालयांवर कठोर कारवाई करणे आणि त्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे। तसेच धर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांसाठी ठराविक जागा राखीव ठेवाव्यात आणि त्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार द्यावेत, हे काटेकोरपणे लागू करणे आवश्यक आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यूची घटना ही केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही, तर संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या अपयशाचे आणि धर्मादाय रुग्णालयांच्या ढोंगीपणाचे प्रतीक आहे। सरकारने या रुग्णालयांना सवलती देऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि गरीब रुग्णांना न्याय मिळवून द्यावा। जर धर्मादाय रुग्णालये आपली जबाबदारी पार पाडत नसतील तर त्यांचा हा दर्जा काढून घेण्याची वेळ आलीये। तनिषा यांच्या मृत्यूने समाजाला जागे केले। आता सरकारनेही जागे होऊन ठोस पावले उचलण्याची गरज आहे। नाहीतर सामान्य माणसाच्या जीवाची किंमत अशी स्वस्त राहील
आणि आरोग्य यंत्रणा केवळ नावापुरतीच उरेल। या घटनेनंतर समाजातून संतापाची लाट उसळली। अनेक राजकीय नेत्यांनीही यात आंदोलने छेडली आहेत। जनतेची मागणी आहे की अशा रुग्णालयांचा ताबा सरकारने घ्यावा आणि त्यांना खऱ्या अर्थाने धर्मादाय रुग्णालय म्हणून कार्य करण्यास भाग पाडावे। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर कायदा आणि नियमांची अंमलबजावणी व्हावी। तुम्हाला काय वाटतं? धर्मदाय रुग्णालयांच्या नावाखाली ट्रस्टींचे खिसे भरण्याचा हा कारभार आहे का? सरकार अशा रुग्णालयांचा अंधाधुंद कारभार आपल्या हाती घेईल का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून सांगा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा।